नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. गावाला व्हॉट्सअप अँड शहराला राम राम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत. सुरू करूया आजचं रॅप बॅटल. रॅम्प वॉकवरही ब्रेक डान्स करणारा हा बहुरूपी आज रॅप बॅटल लढणार आहे. गायत्री सोबत सुभाष दादा आज नव्या रूपात दिसणार आहे. आपल्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली गायत्री आणि बहुरूपी सुभाष दादा येत आहेत आपलं मन जिंकायला. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. ज्यावेळेस माझं नाव आलं त्यावेळेस मी तिथे स्टेजवर भेटलो नाही, बोलायला तसलं भेटलो नाही, काही नाही. फक्त एवढंच की फक्त ते रॅप कुठं चुकावं नाही आणि जे करायचं ते रॅपचे ऍक्शन ते कुठं चुकावं नाही, एवढं धक 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 चालू होतं. नाव माझं सुभाष माझे काम दारोदारी, काम बहुरूपी माझी सगळी दुनियादारी. लहानपणापासून मला कमावची अक्कल आली, कधी खारड्याला सवारी कधी जावळ्याला सवारी. य य य य चल भावा सिटी मध्ये मला काहीतरी मिळाली, चल भावा सिटी मध्ये मला काहीतरी मिळाली. समुद्र किनारी मी खूप मजा केली. मस्त करताय, कमॉन. नाव माझं सुभाष माझी कला दारोदारी, नाव माझं सुभाष माझी कला दारोदारी, काम बहुरूपी माझी जगाच दुनियादारी. माझ्या ऍक्टिंगच्या भरोशावर माझं ऑर्गॅनिक फेम, झी मराठीवर माझं आहे प्रेम, झी मराठीवर माझं आहे प्रेम. लहानपणात मला कमवची अक्कल आली, कधी खारड्याला सवारी कधी जावळ्याला सवारी. रूप आमची अनेक पण आतून नाही फेक, बंदे आम्ही नेक, घरात आमचाच नंबर आहे, घरात आमचाच नंबर आहे, घरात आमचाच नंबर आहे. नाही आवडला वाटतं आपला परफॉर्मन्स. गेले कुठे सगळे? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे ढोल ताश ढोल पिटीचे संबळ ठेकत लावायचा, ढोल ताश ढोल पिटीचे संबळ ठेकत लावायचा. अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलूस साऱ्या गावाचा, बड्डे आहे भावाचा अन्न जलूस साऱ्या गावाचा. आज सगळ्यांबरोबर केक कापून कसं वाटलं आज? मजा म्हणजे अशी मजा आली की बरं वाटलं? जीवनामध्ये पहिलं फर्स्ट टाइमच अशी मजा आली मला, म्हणजे पहिल्यांदाच अशी मजा मला कधीच नाही आली. बर्थडे माझी जन्मतारीख सुद्धा मला माहित नाही किती. हे गावची ते गावला फिरत असतो मी, पण मला एवढा आनंद आहे ना, या मित्रांनी मला एवढी साथ दिली आणि त्यांनी मला एवढं खुश केलं. त्यांचा उपकार कधीच विसरू शकत नाही, कधीच नाही. धन्यवाद भावांनो, तुम्हाला कधी मिस करणार, कधी नेमेराच कधी मिस करणार तुम्हाला. तुमच्यासाठी माझ्याकडे पण एक सरप्राईज आहे. ओ बघायचंय का तुम्हाला? हो. काय? या इकडे या. सुभाष दादांना त्यांचं सरप्राईज दाखवा प्लीज. वाढदिवसाच्या तुम्हाला माझ्याकडून मुलीकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही ज्या घरात राहतात ती घर मी माझ्या आयुष्यात नाही पाहिजे, आणि तुम्ही असंच घर आपल्या मुलीसाठी बनवचं ना. लय खुश झालो सर मी आता लय, कारण की माझ्या मुली ज्यावेळेस मी इकडे येता नाही काय नाही, माझी मुलगी नुसती पा पा करायची, पण आता म्हणजे चालत नव्हती जास्त. ती नुसती अशी चालता चालता पाऊल पडायची खाली, पण तिला आता बघितली ती पळती लय आनंदात लय खुशी यायला लागली आता.
माझ्या माझी मुलगी नगरमध्ये IC मध्ये होती 15 दिवस. लय सिरियस होती, म्हणजे तिला म्हणजे डॉक्टर सांगायचे कधी असं कधी तसं सांगायचे. माझा एकदम जीव घाबरल्यासारखा व्हायचा. तिला मांडीवर घेतली का नाही, तिचं ते सलन लावलेली, तिला सलन हातात लावलेली, ती अशी रडता रडता इकडे करायची, पण तिचा हात ते सांभाळण्याचं मी तिला लय दुःखात वाचवलेले. पण देवाची कृपा, कुठं तर आपण चांगलं केलंय आणि ताणलीची ताण जाणली, भोकलीची भूक जाणली आणि कुठं तर आपल्याला सावली भेटली आणि ती माझ्या मुलीचं आता बघितलं मला खूप आनंद झाला सर. पण आता आणि तुमचे ही शोचं कधीच उपकार विसरू शकत नाही. शोचं तुमचं कधीच माझ्या आयुष्यात, मी जर घरी जर गेलो, हरून जर गेलो तर मला काही नाही, पण तुमचं आणि तुमच्या शोचं मी कधीच नाव विसरू शकत नाही माझ्या तोंडात, कधीच. चल भावा सिटी 3 गाव कधीच विसरू शकत नाही. आज मुलीला असताना बघून कसं वाटलं सुभाष दादा? लय चांगलं वाटलं सर, लय. कारण की रोज मिस करतो मी तिला, रोज. आय कॅन अंडरस्टँड. आणि आता परिस्थितीनुसार मी का नाही माझं कुटुंबाकडे जास्त लक्ष ठेवणार, कारण की जी आपल्याला म्हणजे आपल्याला नाही घर नाही, आपल्याला कुठं जागा नाही, कुठं सहारा नाही आपल्याला घरी पण बसायला, ती कमवण्यासाठी मी जरा थोडं त्यांच्यापासून दूर आलेलो आहे. बरोबर, तेच आपलं ध्येय आहे, ते आपलं लक्ष आहे. हो, आणि त्यामुळे आपल्याला जिद्दीने हे काम करायचं, जिद्दीने काम करायचं. खेळ खेळायचं आणि जिंकायचं. हो सर, हो. आणि बायकोनी सांगितलं तिचं पण स्वप्न आहे, घर बांधायचंय. तिने हो. विचारलंय आपण असं घर बांधणार ना मुंबई मॅन्शन सारखं? हो हो. आणि दादा मला एक सुभाष दादाला एक गोष्ट सांगायची आहे की मला वाटते तुमचं म्हणजे घर नाही होऊ शकत, कारण तुमच्या नशिबात बंगलाच येणार आहे डायरेक्ट. धन्यवाद धन्यवाद दादा, धन्यवाद. बहुरूपी ब्रो, बहुरूपी बहुरूपी bro. ब्रो अँड ग्रो. थँक यू सो मच फॉर वंडरफुल परफॉर्मन्स. धन्यवाद धन्यवाद. हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू थँक्यू थँक्यू. गॉड ब्लेस यू. प्लीज बसून घ्या. धन्यवाद. रॅम्प वॉक वर चालणारी श्रुती ऋषिकेश सोबत बीट धरणार. पैलवानांना आसमान दाखवणारा गडी आज रॅपच्या आखाड्यात उतरणार. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कोल्हापूरचा पैलवान आणि त्याची मेंटर श्रुती हिचं. ते होईल, ते होईल. हर हर महादेव. जय शंभूनारायण. जय शिवराय मित्र. RC company in the house. Pailwan from Ichalkaranji, oh Pailwan from Ichalkaranji, oh Pailwan from Ichalkaranji, oh Pailwan from Ichalkaranji. यो पैलवान फ्रॉम इचलकरंजी. हे नाव सांगू की माझी ओळख सांगू? नाव माझं सांगू की ओळख माझी, oh Pailwan सरळ मारतोय बाजी. बाजी कुठली बाजी? हा. काही गरज कोणाला कराया राजी. तुझ्या महिन्याची बाजी तू माझ्या राशन बाजी. नाव बजरंगाचं नाव होईल महाराष्ट्राची शान. जगणं हाय माझं यंकोबा मैदान. यंगोबा मैदान. यंकोबा मैदान. जगणं हाय माझं यंगोबा मैदान. हे नाव सांगू माझं की ओळख माझी? डिस्टर्ब होतो असं मला माहिती. पैलवान from इचलकरंजी, oh पैलवान from इचलकरंजी, oh पैलवान from इचलकरंजी, oh पैलवान from इचलकरंजी. जमलं ना भावना? जमलं जमलं. तेव्हा सगळ्यांची अशी फुल ऑन एनर्जी आणि एवढे आवाज येत होते आणि एवढे टाळ्या येत होते, तेव्हा वाटलं की वा, म्हणजे आपला परफॉर्मन्स चांगला झालाय. तर तो आखाडा, हा आखाडा सगळं गाजवायचं ठरवलंय होय तुम्ही? हा? कसा वाटला परफॉर्मन्स? पहिला पैलवान रॅप करताना पाहतोय. या दोघांचा परफॉर्मन्स किलर वाटला, मला खतरनाक वाटला. क्या बात आहे. एवढं छान बोललाय दादा. तुला याच्यात इंटरेस्ट वाटतोय? इंटरेस्ट तर वाटतोय, पण आपल्याला म्हणा येत नाही, त्यामुळं तर बुबडी ओळखत नाही लवकर. पण आज पहिल्यांदा केलं ना? हा, पहिल्यांदाच केले. याच्या आधी कधी आखाड्यामध्ये ट्राय केलंय? ह्याच्या कशा आधी करतोय, गाणी म्हणलं तरी मामा मारत्याच. आता फोन लावू नका प्लीज, मी सांगेन तुम्हाला तेव्हा. हा, तुम्ही आणि वाट लावत नाही. मी सांगितलं ना, आता काय सांगितलं, आता फोन लावू नका असं सांगितलं. पण मग मला असं वाटतं परत गेल्यावर असं प्रयत्न करायला आवडेल, पहिला पैलवान जो रॅप करतो. हा, करेन मी प्रयत्न तर. करेन. चल हे बघ, असं कर. पैलवान पैलवान फ्रॉम इचलकरंजी. पैलवान इचलकरंजी, हो पैलवान फ्रॉम इचलकरंजी. हा, पैलवान. समोरच्या पैलवानाचं म्हणजे अरे हे काय नवीन.
तू मी बघितलं तू डान्स स्टेप्स वगैरे पण सॉलिड करत होता आता. करू एकदा परत दाखव हे जे काय करत होता तू. वा वा, हे बरं पटकन शिकला. हा सर हा? बघितलं सर काल काय बोलला माहितीये का हा 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 बोल बोल बोल. तेच ऐकायचंय आम्हाला. सर हा बोलला की बरं झालं मॅडम आली आम्हाला शिकवायला म्हणून लवकर शिकलो मी. हे पैलवान सरळ मारतो या बाजी हे पैलवान सरळ मारतो या बाजी. दोन्ही लाईन एकत्र बोल. दोन्ही लाईन. ते डोळे माझ्याकडे अशी फिरत होते की का सांगितलंस तू हे सगळ्यांना. बरोबर आहे काय चुकीचं सांगा बरं. बरोबर आहे. ते जरा आणा ते एक आपण शिकण्यासाठी यंत्र आणलंय ते. हे बघा त्याच्यामध्ये काही छोटे छोटे बॉल्स आहेत. आपल्याला हे कमरेला बांधायचंय. ही काय झडती झाली माझ्या माग. बेसिकली काय करायचंय तुम्हाला डान्स करून त्याच्यात जेवढे चेंडू आहेत ना ते सगळे बाहेर पाडायचे. रेडी. सगळे पडले पाहिजे. अजून अजून उडी मारा. आणि नंतर लास्ट मध्ये 2-3 बॉल राहिलेले त्याला ह्याने असं असं करून पाडलंय. काय डान्स होता तो. एनिवेज ऋषिकेश व्हेरी नाईसली डन. श्रुती व्हेरी गुड. थँक्यू सर. एकमेकांची भाषा कळत नसली तरी मनाची भाषा त्यांना कळली आहे. मराठी आणि पॉलिश भाषेचं फ्युजन असणारी जोडी पंकज आणि जोआना आपल्या समोर येत आहेत रॅप सादर करायला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. पिठेदरी काढून अख्ख्या महाराष्ट्राला सलाम. शेतकरी माझी टोळी चायना बंदूकची गोळी. शेतकरी माझी टोळी चायना बंदूकची गोळी. मी शेतकऱ्याचे पोर माझा रस्ता सोड. मी शेतकऱ्याचं पोर रस्ता माझा सोड. आईच्या हातची भाकर अंगात लाई जोड. आदिवासी माझं रक्त माझा विजय सोड. मी शेतात पिकवलंय सोन्याचा मोहर. अरे ब्रदर अख्खा मातीत रमलंय. मी अभिमान आहे मी आपल्या शेतीत रमलोय. ये शेतकरी माझी टोळी यो चायना बंदूकची गोळी. यो शेतकरी माझी टोळी चायना बंदूकची गोळी. जय जवान जय किसान. भारीच वाटत होता की माझ्यासाठी म्हणजे एवढे प्रेक्षक म्हणजे उभे झाले आणि वन्स मोर म्हणत आहेत. तर आणखी म्हणजे प्रश्न आला की आणखी काय लक्षात राहते नाही तर म्हणजे आणखी एक प्रश्न की डबल आपल्याला म्हणायला लागेल. दादा हे म्हणजे डेंजर आहे. लई जास्त डेंजर म्हणजे मला ना वाटत मी तुला काही सांगायला पाहिजे. एवढ्या लोकांनी स्वतःहून उभं राहून सांगितलं तर क्रमांक 1 खतरनाक झाला. डेंजर. थँक्यू. Very nice. तुम्ही दोघांची जी काय तुमची केमिस्ट्री आहे ट्युनिंग आहे ती असंच ठेवा. ओके वेल डन. बसून घे. वेल डन जोआना व्हेरी वेल डन. नशिबाचा फासा फेकत तो दुःखालाही भिडतो. वारा नाही वादळ आहे अशी गर्जना तो करतो. ऐश्वर्या सोबत असल्यामुळे भीती नाही त्याला. तेजवर आता तो येतोय. कोण अडवेल या वादळाला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ऐश्वर्या आणि पवन यांचं. तर मग जेव्हा आमची स्टेजवर जाण्याची बारी आली
माझ्या मनात तर दागदुग चालू होतं, कसं होतं कसं नाही बघू म्हणलं. पण नीला मी सांगितलं होतं ऐश्वर्याला, माझं चुकलं तर तू सांग म्हणलं. माइक चेक काय बोलतो महाराष्ट्र लेट्स गो ऐश्वर्या आणि विंकिंग ऑन स्टेज लेट्स गो. गावाकडची पोरं मी पवन माझं नाव, उंच भरारी जाऊ टॉपवरती नाव. गावाकडचे पोरं मी पवन माझं नाव, उंच भरारी जाऊ टॉपवरती नाव. पाय पसरवतो मोठी चादर आहे. पाय पसरतो मोठीच चादर आहे, वाईट वेळ आली तिथे हजर आहे. गुडवन पवन गुडवन. ऐश्वर्या आहे मी पण राय नाही. ऐश्वर्या आहे मी पण राय नको मला. फ्रेंच फ्राईज पाहिजे पण फ्राईड नको मला. पोस्ट माझी लाईफ पण राईड नको मला. मी स्वतःच्या मार्गावर कोणी गाईड नको मला. मी फिटनेसची क्वीन आणि क्लासी माझं लुक. कोणी मार्गात माझ्या आलं तर देते त्याला शो. मी मॉडर्न सावित्री हे माझं रूप आणि माझ्या प्रेमाने जिंकीन मी सर्वांचं रूप. माझ्या प्रेमाने जिंकीन मी सर्वांचं सुख. माझ्या प्रेमाने जिंकीन मी सर्वांचं सुख. जे पण आम्ही केलं ते कॉन्फिडेंटली केलं आणि तेच आमचं ध्येय होतं, कारण आम्ही दोघंही रॅपर्स नाही आहोत. पवनसाठीचं ते किती कठीण असेल. सो मी खूप प्राऊड होती की त्यांनी विदाऊट थांबता दिला. Yeah, my boy. Yo, boy. What's the stage name, boy? वेंड किंग. Wind King? विंड किंग Wind King. वारा नाही वादळ आहे आपण असं म्हणतो. पवन नाम सुन के क्या वारा समझे क्या, वादळ वादळ. माइंड ब्लोइंग पवन, माइंड ब्लोइंग. क्या बात आहे. विंड किंगचा परफॉर्मन्स कसा वाटला? 100 RBH. सगळ्यात पहिले तर तुझ्या प्रयत्नांचं कौतुक करायचं आहे की तू थांबला नाही शेवटपर्यंत. मला ते तुझ्या सगळ्यात चांगली गोष्ट वाटली. आणि तू जो याला जो सपोर्ट दिला, मला ना तुमच्यात ते असं वाटत आहे की तुम्ही जे एकमेकाला घेऊन चालत आहे ना, खूप मस्त वाटत आहे. आणि ऐश्वर्या, तुझा रॅप तर सही होता पण तुझा परफॉर्मन्स पण बेस्ट होता. एक नंबर. थँक्यू सो मच. 100 RBH. मी एक गोष्ट सांगायला विसरलो. पवन जेव्हा पहिल्यांदा आला होता आपल्या स्टेजवर, तेव्हा पवन बोलला होता, आय होप मला शहरामध्ये कोणी मैत्रीण मिळेल. तुला माहितीये का, आपला शो ज्या पद्धतीने चाललाय टीव्हीवर, तुम्ही सगळे असे पॉप्युलर झालात, घराघरात तुम्ही पोहोचलात, तिथे वेड लागले काही लोकांना आणि मुली तर म्हणजे मॅड झाल्या आहेत. कोण आहे हा कोण आहे? मला याच्याशी बोलायचंय. असं झालं, असं पत्र यायला लागलेत, फोन यायला लागलेत. आलाय का आता? हा, कोणाचा? एका फॅनचा, एका मुलीचा फोन आलाय. तुला बोलायचंय? पिल्लूचा तर नाही आला. कोण? पिल्लू? पीपी लवर सर. पीपी लवर? पिल्लू म्हणतो म्हणजे कोणीतरी आहे ना पिल्लू? सिक्युरिटी. सिक्रेट आहे. गावी मैत्रीण आहे. ओके. तर शहरात आल्यावर वेगळी मैत्रीण पाहिजे. फ्रेंड, माय बेस्ट. मग मैत्रीणच बोललो मी. बेस्ट फ्रेंड. शहरातल्या पिल्लूचा फोन आलाय. करायचा का स्पीकरवर टाकायचा? बोलू ना. हा, बोले. चला स्पीकरवर टाका प्लीज फोन, आपण बोलून घेऊया. हॅलो. हॅलो. हाय पवन, आय एम युअर बिग 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 फॅन. मला ना आता बोलताच येत नाहीये. मी ना तुझा न्यू लुक बघून एकदम मेस्मराइज झाले. मी ना स्टेजवर बघितलं होतं त्या दिवशी, तू काय रॅम्प वॉक केलायस. अमेझिंग. सिटीत येऊन मी फेमस झालोय. मला ना तुझ्याशी फ्रेंडशिप करायची आहे. तू माझा फ्रेंड होशील? इकडे झाली ना एक. पण मला पण करायची आहे. मला हिला विसरता नाही येणार ना. विसरू नकोस तिला, पण मी पण एक फ्रेंड आहे ना. हे मग आपण बोलू ना इंस्टावर. इन्स्टा नको, मला समोरासमोर भेटायचंय. मी मुंबई मेन्शनला येऊ की तू येशील मला भेटायला? हो हो येईन ना. ओके, माझ्या गावी येशील ना? ऑस्ट्रेलियात राहते मी. ऑस्ट्रेलिया कुठे? अरे तुझ्या इथे जसे क्यूट क्यूट डुक्कर असतात ना, तसे आमच्या इथे कांगारूज असतात. कांगारूज? कांगारू नाही का असं?
असं उड्या मारतात. हा ते टीव्ही मध्ये दाखवतात ते उड्या पोटात मारतात. राहतात ते पिल्लू राहतं. हा ते मुंबई मेन्शनला या ना, मुंबई मेन्शनला. नाही मला ते येऊ देणार नाही, तूच ये. नाही, तुला पण मी- मला मला तुम्ही सांग कोण आहे? मी ओळखलं नाही ना पण. हा? अच्छा हरकत नाही, आपण एक काम करू, तू ये, मी तुझ्यासाठी एअरपोर्टला वेट करेन. एअरपोर्ट कुठे आहे? आपण बघू ऑस्ट्रेलियाला जायचं की नाही, तिकीट पाठवलं तर. मी आधी जाऊन एकदा बघून येतो आणि मग बघतो सगळं ओके असेल तर तुला पाठवतो. ठीक आहे. ओके बाय पवनू, मी तुझी वाट बघेन. बाय ऑस्ट्रेलियन पिल्लू, मी येतो. I'm waiting to meet you. ओके लवली. बस 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 ये बसून घ्या दोघे. वेल डन पवन, वेल डन ऐश्वर्या, व्हेरी गुड. आपल्या मिशीवर ताव मारत हा रॅपच्या मैदानात येणार आहे. अमृतसरची सिटी सुंदरी त्याला भन्नाट साथ देणार आहे. तर रॅपच्या मैदानात येत आहेत आपला गावरान ब्रो विजय आणि गुरलीन. बघूया रॅप बॅटल मध्ये त्यांना विजय मिळतोय का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. कारण पेजवर गेल्यावरती मी माझा हातात माईक धरलेला माझा हात कापत यात ते म्हणताना पण जरा प्रॉब्लेम होत होता रॅप. कारण ती मेंटॉरनं माझ्या समजून घेतलं आणि तिचं जरा कुठं चुकलं तर मी मध्येच कधी समजून घेतलेलं तिला. क्या बोलते पब्लिक? विषय करायचा ना पंपावरती. चल विजय, विषय करूया पंपावर. चकदे फटे. ओय 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 ओय. राणी बन तू, आणि तू बन, राणी तू बन, मी तुझा कोल्हापूरचा राजा ग. राणी तू बन, मी तुझा कोल्हापूरचा राजा ग. जमेल जोडी कशी ही राणी रांझार. राणी तू बन, मी तुझा कोल्हापूरचा राजा ग. जमेल जोडी कशी ही आणि रांझार. भावा ऐक आले मी कोल्हापूरच्या गावातून, नाव माझं विजय आहे. हलक्यात घेऊ नको मला तू. असं एकदम कष्टाचं खातो राव. मिशीला देऊन ताव कष्टाचं खातो राव. पिशीला देऊन पीठ कष्टाचं खातो भावा. शेतकरीचा मुलगा मी. शेतकऱ्याचा मुलगा मी. शेतीचा निराधार भाव. मेहनत करत राहीन, चढेल कष्टाची पायरी, पण काम करणार नाही कोणाच्या बापाच्या हाताखाली. मग चांगला वाटलं की नाही. घरी चल घरी. ओके टाटा बाय बाय. हे माझा पहिला एक्सपिरियन्स आहे रॅप बोलायचा स्टेजवर. तर मी घाबरली होती पण मला एक झकास वाटला, एकदम झकास. काय बाबा बोलायचं विषय हाड. विषय पंपावर गेलाय. मराठी रॅपला पंजाबी तडका आलेला आहे. हा तेवढं होणार की. खरंच मजा आली. काय दादा काय वाटतंय. खरंच ऍक्च्युअल मध्ये मजा आली, एंटरटेनिंग वाटला आणि 2 लँग्वेज असा सोबत आला तर खतरनाक वाटला. खतरनाक. काय तुझं स्टेज नाव काय. विषय पंपावर. विषय पंपावर. तू मगाशी गुरलीने एक म्हण वापरलीस ना की तू म्हणालीस पुढे पुढे पाठ मागे सपाट. पुढच्या पाठ मागच्या सपाट. पुढचं पाठ मागचं सपाट. ना, तसं मी तुला आता काही म्हणी सांगणार आहे आणि तू सांगायचं की ती म्हण घरातल्या कुठल्या व्यक्तीला लागू होते. तर पहिली म्हण आहे अति तिथे माती. क्रिश. का क्रिश का. मला असं वाटतं की क्रिश खूप प्रॅक्टिस करतो आणि जेव्हा आम्ही टास्कसाठी पण गेले होते प्रिव्हियस टाइम तेव्हा पण ह्यानी खूप चांगली प्रॅक्टिस केली, पण तिकडे जाऊन तो थोडासा घाबरला होता. फर्स्ट टाइम मी क्रिशला असं बघितलं. दुसरी म्हण अशी आहे आधी पोटोबा मग विठोबा. ऋषिकेश खात राहतो. ऋषिकेश खातो, टास्कच्या वेळी पण खातो, सकाळी पण खातो, दुपारी पण खातो. मी जेव्हा बघते तो किचनलाही होतो, कारण मी पण किचनलाच जाते आणि ऋषिकेश पण मला तिकडेच भेटतो. आम्ही दोघे किचन मध्येच असतात. ही म्हण आहे ओठात एक पोटात एक. ऐश्वर्या. पण आता नाही, हे पहिल्यांची गोष्ट आहे. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून.
पवन. कारण मला असं वाटतं की पवन छुपा रुस्तम आहे. हा. पवन स्वतःचा टॅलेंट जपून ठेवतो. हा. जिथे दाखवायचं आहे तिथे दाखवतो आणि दुसऱ्यांचा बघतो अरे हा हा याला येते येतो. पण स्वतःचा टॅलेंट फक्त टाइमावर दाखवतो. छुपा रुस्तम आहे. थँक्यू सो मच गाईज, वेल डन. खंडोबाच्या आशीर्वादानं त्याचा जन्म झाला. नवस पूर्ण करून हा खंडोबाचा वाघ्या झाला. संबळाच्या तालावर तो सगळ्यांनाच नाचवतो. पाहूया नीता संगे रामा रॅप कसा गाजवतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रामा आणि नीताचं. दुसऱ्यांचे रॅप बघताना असं वाटत होतं रामा हे जरासं चुकू राहिलं, आपण बी चुकूनच. मनातल्या गोष्टी बोललो यार कुठं चुकून तू पाठ आहे ना तुझं जे विंचे पाठ. जय मल्हार. यो यो संबळ किंग इन दी हाऊस. आला गोंधळी चालू गोंधळ घेऊन सोबत आला संबळ. नीता रामाची जोडी एक नंबर. तुळू तुळू घालूया गोंधळ. आला गोंधळी चालू गोंधळ सोबत आला संबळ. नीता रामाची जोडी एक नंबर. तुळू तुळू घालूया गोंधळ. चालू गोंधळ गोंधळ. गळ्यात कवड्याची माळ माझ्या भंडारा कपाळ्याला लावतो मी भंडारा. त्याची ओळख पडत झाली आता माझ्याशी बोल. माझे खाब लय मोठे आणि तिथीच ते खोल. माझ्याशी जे चांगलं मी त्याच्याशी चांगली. माझ्याशी लढला तर मी तिची खोल. गोंधळ 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 गोंधळ. जय मल्हार. काय वाटतं दादा, जबरदस्त की नाही? खूप जास्ती चांगलं केलं तुम्ही. एकदा तुम्ही दोघं तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. धन्यवाद. तुमचा परफॉर्मन्स बघून दादा माझी एक रिक्वेस्ट होती. हा. मला याला संबळ वाजवताना ऐकायचं आहे आणि मला थोड्या लाईन पण करायच्या आहे अरे त्याच्यासोबत. तुम्ही क्या करू बात शकतो? है. अरे नेकी और पूछ पूछ अरे बस. यलकोट यलकोट. हो जाऊ दे. या या तमा भावा ऐक सांगतो जे काही जगात लोक भेटन पण कोणी कोणाच नाही. फक्त या बाई कष्टात ये करते नष्ट म्हणता तिला म्हणत आई. जे तिचं दुःख सांगत नाही स्वप्न तू या तरकीच्या पायी. पण जीवन पाहिजे तुला शाही बिन कमाई. पण तसं नाही जमत ना भाऊ कुठं ना कुठं तर तुले तर काचाच लागन. याळकोट याळकोट अरे याळकोट याळकोट अरे याळकोट याळकोट. क्या बात है यार. थँक्यू सो मच मला परफॉर्म करू दिल्याबद्दल. खूप छान केलं सर. व्हेरी गुड. आय लव्ह यू. बसून घे. नीता व्हेरी नाईस, वेल डन. आता या आपल्या टास्क नंतर नॉमिनेशन्स तर होणार आणि ते असे होणार आहेत की ज्या दोन जोड्या सगळ्यात खालती असतील त्या दोन्ही जोड्या ऑटोमॅटिकली नॉमिनेट होतील. पण त्याआधी वी नीड टू कॉंग्रॅच्युलेट द विनर ऑफ टुडेज टास्क. ती जोडी ज्यांनी इतका दणदणीत परफॉर्मन्स दिला की आज त्यांना प्रेक्षकांकडनं स्टँडिंग ओवेशनच नाही तर वन्स मोर सुद्धा आलं. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया पंकज आणि जोआना. 100 RBH. मित्रा, मी तुला आता विनंती करीन की तू प्लीज आम्हाला सांग तुझ्या मते त्या दोन जोड्या कुठल्या आहेत ज्या 10 नंबर आणि 11 नंबरवर असणार आहेत. जी 11 नंबरची जी बॉटम जोडी आहे ती आहे
अथर्व आणि अनुश्री. 3 वीक नंतर अशी चूक करणं म्हणजे स्टेजवर जाऊन ब्लँक होणं, परफॉर्मच नाही करणं, ही चूक एवढी मोठी होती की आम्हाला त्या दिवशी घरी सुद्धा जायची वेळ आली असती आणि त्यानंतर वेळ आलीच. सो लाईक आय सेड 4 जोड्या या आठवड्यात नॉमिनेटेड आहेत. अथर्व अनुश्री, विजय गुरलीन, अक्षता क्रिश आणि किमया आणि शत्रुघ्न. सो आता वेळ झाली आहे हे फाइंड आउट करायची की आज कुठली जोडी आहे जिला इथून रिटर्न तिकीट मिळणार आहे. म्हणजे माझ्या जीवात असं झालेलं की काय होऊ शकतं, काय आज खरंच जाणार आहे का, मी खरंच जाणार, मला डायजेस्टच होत नव्हती ती गोष्ट. पण त्याआधी पंकज आणि जोयाना तुम्हाला आज एक स्पेशल पॉवर देणार आहे की तुम्ही कुठल्या तरी एका जोडीला सेफ करू शकता. हा जर डिसिजन कंटेस्टंटच्या हातात गेला तर मी 100% आज ही जागा सोडणार आहे. सो जोयाना अँड पंकज, मी तुम्हाला विचारतो तुमचा निर्णय काय आहे. या 4 जोड्यांपैकी तुम्ही कुठल्या जोडीला सेफ करा. विजय आणि गुरलीन सेफ करणार. फक्त हे खूप फेअर होता, टास्क बेसिसवर आम्ही त्या दिवशी वाचलो. कॉंग्रॅच्युलेशन्स विजय गुरलीन, तुम्ही सेफ आहात. त्याचं एनिवेज आता 3 जोड्या राहिल्या आहेत, पण अजून एक अपॉर्च्युनिटी आहे एका जोडीला सेफ होण्यासाठी आणि ती म्हणजे ऑडियन्स वोटिंग. पण त्याच्या आधी परत एकदा मी तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतो, प्लीज या. सगळ्यात आधी अक्षता आणि क्रिश तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही प्लीज ऑडियन्सला सांगा की त्यांनी आज तुम्हाला सेफ का करावं. या कारणाने सेव्ह करावं की अजिबात आजपर्यंत 2 हफ्ते होत आहेत पण आम्ही कधी बॉटमला नाही खेळले. पर्सनल रिजनमुळे आम्ही इथे नॉमिनेशनमध्ये आलो, अन्यथा आम्ही इथे आलो नसतो. आम्ही 2-3 वेळा नॉमिनेशन झालं आहे, पण आम्ही आता प्रयत्न करत आहे की म्हणजे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही. तुम्ही मला अजून एक संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे. सर, मला असं वाटतंय की चटका लागल्याशिवाय माणसाला कळत नाही. तर तुम्हाला मला एवढंच सांगूशी वाटतंय की बाबा माझ्याकडून आज पहिल्यांदा असं मला भेल्यागत झालं, पण थोडं भीती वाटली माझ्या मनात. मी बाहेर सगळं म्हणत होतो, पण इथं आता आल्यावर जरा माणसं बघितलं मला भेल्यागत झालं. माझ्याकडून तेवढीच चुकी झाली, कारण एका चुकीमुळे मी नॉमिनेशनमध्ये आलोय. माझ्यात तेवढी ताकद आहे की मला बाबा गेममध्ये या काहीतरी माझं करून जायचं, कारण माझा आईबाप घरी वाट बघतात माझी. सो ऑडियन्स, मी तुम्हाला सांगतो की क्रिश आणि अक्षता ही जोडी ए आहे, किमया आणि शत्रुघ्न ही जोडी बी आहे आणि अथर्व आणि अनुश्री ही जोडी सी आहे. ज्यांना तुम्हाला सेव्ह करायचं ते बटन तुम्ही प्रेस करा. तर टाइम स्टार्ट्स नाव. आणि ऑडियन्सनी ज्या जोडीला आज सेव्ह केलंय ती जोडी आहे अथर्व आणि अनुश्री. तेव्हा श्रेयस सरांनी अथर्व आणि अनुश्री नाव घेतलं तेव्हा एकदम म्हणजे राडाच असं झालेलं मला. तुम्ही सेफ आहात. आज तुम्हाला इकडनं रिटर्न तिकीट मिळत नाहीये, तुम्ही बसू शकता. थँक्यू थँक्यू. एलिमिनेशन प्रोसेस बेसिकली हा आहे की ज्या आपल्या बाकीच्या जोड्या आहेत त्या वोट करतील की कुठल्या जोडीने इथे राहावं आणि कुठल्या जोडीला रिटर्न तिकीट मिळणार. एका जोडीने इकडे यायचंय. ओके, त्यांनी मला सांगायचंय की ते कोणाला एलिमिनेट म्हणजे कोणाला रिटर्न तिकीट मिळण्यासाठी म्हणून नॉमिनेट करतायत. हा स्टिकर आहे, इथे फोटो आहेत दोन्ही. तो फोटो उचलून या प्लेटवर चिकटवायचा आहे, स्टिक करायचं आहे. एक ग्लेस घ्यायचे, ते घेऊन इकडे यायचं, ही प्लेट इकडे ठेवायची, हॅमर घ्यायची आणि या हॅमरनी ही प्लेट तोडायची. लेट्स स्टार्ट द एलिमिनेशन प्रोसेस. सगळ्यात आधी जी जोडी मी इथे बोलवतोय ती आहे ऋषिकेश आणि श्रुती. प्लीज या. सर, हे माझ्यासाठी खूपच टफ डिसिजन आहे. ओनली बिकॉज टास्क बेसिसवर, परफॉर्मन्स बेसिसवर आय नो की अक्षता अँड क्रिश आर परफॉर्मिंग बेस्ट. आय नो की शत्रुघ्न आणि किमया ट्राईंग
व्हेरी हार्ड. कारण की डे 1 पासून जर बघितलं तर आय थिंक क्रिश आणि अक्षता चांगला परफॉर्म करतायत. कृष्णा कधी बॉटम मध्ये बी नाही आला आणि कधी त्याला नॉमिनेशन मध्ये बी नाही आला तो. शत्रुघ्न 3 वेळा नॉमिनेट होता, त्यामुळे त्याला जरा ताकद लावली पाहिजे होती की त्याने लावलं नाही. तर विल बी सेविंग अक्षता अँड क्रिश अँड वोटिंग आउट किमया आणि शत्रुघ्न. शत्रू आणि किमया चांगलं परफॉर्म करतील आणि पुढे जातील असं मला वाटतं. माझं म्हणणं आहे की क्रिशने चांगलं केलं होतं, शत्रुघ्नने बी चांगलं केलं होतं. पण शत्रुघ्न खूप बोलायला लागलं, एवढं माझं बोलणं आहे. सर मग कृष्णा अक्षताला तिकीट मिळावं असं क्रिश आणि अक्षताला रिटर्न तिकीट मिळालं पाहिजे. हो. सो आत्तापर्यंत 6 जोड्यांनी आपलं मत मांडलं इकडे आणि त्यात 3 मतं मिळाली आहेत क्रिश आणि अक्षताला आणि 3 मतं मिळाली आहेत किमया आणि शत्रुघ्नला. आता 2 वोट राहिलेत. बघूया त्यांचा वोट कोणाच्या खात्यात जातो. पुढची जोडी आहे पंकज आणि जोयाना. हे हफ्ते शत्रुघ्न आणि कमाया खूप छान परफॉर्म केले आणि एक टास्क जिंकले आणि अक्षता आणि क्रिश नाही. तो मला असं वाटतं की रिटर्न तिकीट अक्षता आणि क्रिश. तुला काय वाटतं पंकज? तिच्या मताशी मी सहमत आहे. क्रिस म्हणजे बोलत नाही. मी जरी बोलायला गेलो तरी बळण आपलं, तर मी आपलं क्रिसान ह्याला मला वाटतंय म्हणून मी आपलं त्यांना घरी जाईल. तेव्हा खूप सारे वोट्स अक्षता आणि क्रिशकडे गेलेले, तेव्हा असं झालेलं की देवा का असं होतंय आणि माझेच मित्रमैत्रिणी का जात आहेत बाहेर. सो रिझल्ट बऱ्यापैकी क्लिअर आहे आपल्या समोर. टोटल 8 जोड्यांनी आता इकडे वोट केलंय. त्यातनं 5नी अक्षता आणि क्रिशला रिटर्न तिकीट दिले आणि 3नी शत्रुघ्न आणि किमयाला. सो आज या मंचावरून जर का रिटर्न तिकीट कोणाला मिळतंय तर ती जोडी आहे अक्षता आणि क्रिश यांची. काय म्हणाल तुम्ही? सर मी ऑलरेडी बोलले होते देर इज नो सेन्स ऑफ नॉमिनेशन, बट ठीक आहे इट्स अ पार्ट ऑफ गेम आणि आय एम टेकिंग इट व्हेरी स्पोर्टिंगली, बट इट्स फेअर इनफ आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ क्रिश अँड मी ऑल्सो टू. आम्ही इतकं खेळलो आहे आणि इतकी मजा केली आहे, आम्ही फाईट दिली बस, नो डाऊट. चल भावा शिडीत या सोत ना आम्हाला टार्गेट करून सन्या हे करण्यात आलाय. हे तर आम्ही हे प्लेअर नव्हतो, म्हणजे काय म्हणतात वीक प्लेअर नव्हतो. खरंच आमच्यामध्ये काहीतरी करण्याची उत्सुकता होती, पण जे झालं ते बहुत गलत झालं आमच्यासोबत. आणखी का बोलू? म्हणजे थोडक्यात आम्ही जिंकलोय आणि आम्ही इथून एक स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट म्हणून चाललोय. अ स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट इज अ बिग टायटल फॉर अस. मला तर सर फक्त एक हॅपी एंडिंग करायची आहे, ते माझ्या मित्रांसोबत. इकडचे मित्रच आहेत पण आता ते वॉट आउट केले जाऊ दे. पण मला एवढा बोलायचा होता सर. चल भावा सिटीत को पावर्ड बाय रामराज धोती शर्ट कुर्तास, स्पेशल पार्टनर अमृत नोनी ऑर्थो प्लस. सर मी फॅशन कटिंग गावामध्ये तर मी आर्मी कटिंग मारायचा आहे एवढं शिकायचं ठेवायचं, पण आता समजला की असं आहे कटिंग. झोल कपडे लावायला मी थोडंसं घाबरत होतो, पण आज साला स्वतःला असं आरशामध्ये पाहत होतो, साला झोल कपडे नाही का मध्ये खूप चांगला दिसतो सर. झोल कपडे? हां सर असे. अच्छा. पण आता गावाकडं त्याची आठवण येईल थोडंसं. चल बाबा सिटीत प्रत्येकाला 3 महिन्यानंतरच इथून जायचं आहे.
की आज तर सर्वच मिस करेन सर मी. असं वाटतंय कॅन्डल लाईट डिनर. इट्स सो स्वीट. हाय एवरीबॉडी, लाईक कर रे, सब कुछ कर रे, सब कुछ कर रे. आज इकडनं ज्या जोडीला रिटर्न तिकीट दिलं जातंय त्यांच्यासाठी अमृत नोनी ऑर्थो प्लस यांच्याकडून एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर आहे. कॉंग्रॅच्युलेशन. होल्ड होल्ड होल्ड. अक्षता, क्रिश, थँक्यू सो मच. वेल प्लेड. आणि त्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रा, अशीच मेहनत कर, मजा कर, एन्जॉय कर आयुष्य आणि प्रेम कर. ओके, ऑल राईट. सो अशा प्रकारे आपलं एलिमिनेशन संपलंय. आजच्या रॅप बॅटल मध्ये आपल्या गावरान ब्रोसच्या आयुष्याची गोष्ट कळली. कोणी परफेक्ट बीट धरला तर कोणाची बोबडी वळली. रॅप संस्कृतीचा अनुभव आपल्या गावरान ब्रोजने घेतला, पण अक्षता आणि क्रिशचा प्रयत्न थोडा अपुरा पडला. आणि वीकेंडचा महाटास्क म्हटल्यावर कोणाला तरी रिटर्न तिकीट मिळणार हे नक्की. आता उरलेल्या जोड्यांसोबत हा खेळ असाच रंगत राहणार, त्यामुळे तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम चल भावा सिटीत. थँक्यू अँड बाय बाय. बाय बाय.